सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 मार्चला झालेल्या नागपूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरातल्या संघाच्या मुख्यालयात गेले। आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात मोदी पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयात गेले आणि त्यामुळे संघ आता मोदींचा वारसदार शोधत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आणि ही चर्चा सुरू झाली आहे ती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्यामुळे। मोदींचा राजकीय वारसदार संघ ठरवेल आणि तो नेता महाराष्ट्रातला असेल असा दावा राऊतांनी केलाय। त्यामुळे मोदी भागवत भेटीबाबत राऊतांनी कोणता दावा केलाय, या भेटीनंतर कोणकोणत्या चर्चा होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये नेतृत्व बदलाबाबत आत्ताच चर्चा का सुरू झाली आहे, सगळं जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। 2014 नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। मात्र मोदी संघांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय। मोदींचे वारसदार हे आरएसएस ठरवेल म्हणून त्यांना बोलवण्यात आले। संघाची चर्चा बंद दाराआड असते, पण काही संकेत असतात त्याप्रमाणे मोदींचे पुढचे वारसदार हे महाराष्ट्रातून असेल असं खासदार संजय राऊत म्हणाले। त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा दावा जरी विरोधकांनी केला असला तरी त्यामागे मोदींचाच एक नियम कारणीभूत ठरलाय। पार्टी विथ डिफरन्स म्हणून विशेष ओळख सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षात वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येतं असा हा नियम आहे। याचा अर्थ असा की वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना महत्त्वाच्या पदापासून दूर करण्यात येतं। या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश सल्लागार मंडळामध्ये करण्यात येतो। मात्र या नेत्यांना निवडणुका आणि मंत्रिमंडळात प्रवेश दिला जात नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 सप्टेंबर 2025 ला वयाची 75 वर्ष पूर्ण करणार आहेत। त्यामुळे संघ मोदींचा वारसदार शोधत असल्याचा हा दावा करण्यात आलाय। आता हा दावा जर करण्यातच आलाय तर मोदींचा वारसदार कोण असू शकतो ते देखील जाणून घेऊ। फेब्रुवारी 2025 मध्ये इंडिया टुडेने मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण केलं होतं। या सर्वेक्षणानुसार मोदींचा उत्तराधिकारी म्हणून 26.8% लोकांनी अमित शहा हेच भारताचे पुढचे पंतप्रधान असावेत असं मत व्यक्त केले, तर 25.3% लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती दिली। याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 14.6% लोकांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पसंती दिली। तसंच या रेसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। थोडक्यात मोदींच्या वारसदारांमध्ये ज्या नावांची चर्चा आहे त्यामध्ये 2 नावं ही महाराष्ट्रातलीच आहेत। पण पंतप्रधान मोदी यावर्षी निवृत्त होतील की नाही याबद्दल सध्या तरी अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता जो नियम मोदींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला तोच नियम खुद्द मोदींसाठी देखील लागू होणार का आणि भाजपा 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा चेहरा शोधणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय, पण या उत्तराधिकाऱ्यांच्या चर्चांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।